मित्रांनो, तुझेच मी गीत गात आहे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये नर्स या निरंजन मामाकडे येतात आणि म्हणतात की पेशंट शुद्धीवर आलं आहे, त्यांना मल्हार कामत यांनाच भेटायचंय. मोनिका देखील तितक्यात तेथे येते आणि म्हणते मल्हार कामत हे बाहेर गेले आहेत, मी येते तुमच्याबरोबर. त्यावेळी निरंजन मामांना जरा वेगळीच शंका येते. मोनिका आता नर्स बरोबर शुभंकरच्या रूममध्ये जाते. इकडे मल्हार आणि मंजुळा हे दोघेही पोलीस स्टेशनला निघालेले असतात. रस्त्यातच एका भल्या माणसाला विक्रमचे गुंड हे खूप मारत असतात. त्यावेळी मल्हार आता गाडी थांबवतो, मंजुळाला विचारतो हे काय चाललंय. मंजुळा म्हणते काय माहीत, खाली जाऊन पहा ना, तुम्ही गाडीच्या खाली उतरा जरा. त्यावेळी आता मल्हार गाडीतून खाली उतरतो आणि पाहतो तर एका माणसाला विक्रमचे गुंड हे खूप मारत असतात. त्यावेळी मल्हार विचारतो हे काय चाललंय. मंजुळा आता त्यांना निरखून निरखून पाहण्याचा प्रयत्न करते, तर जो निळ्या रंगाचा शर्टवाला माणूस असतो मंजुळा बरोबर त्याला ओळखते आणि मल्हारला आवाज देऊन सांगत असते, अहो मल्हार, मल्हार सर, अहो तो निळ्या शर्टवाला माणूस आहे ना, त्यानेच माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी मल्हार म्हणतो काय म्हणालीस मंजुळा, जरा मोठ्यानेच गाडीतून सांगते की तो निळ्या शर्टवाला माणूस आहे ना, त्या दिवशी माझ्यावर हल्ला घडवून आणला होता. आता हे ऐक खूप घाबरतो, मंजुळाला पाहतो आणि तेथून धूम ठोकतो. मल्हार त्याच्या पाठीमागे धावणार असतो, परंतु ते सर्व गुंड आता तेथून पळून गेलेले असतात. स्त्रीकडे डॉक्टर शुभंकरला आता उठून बसवतात आणि त्याच्या तब्येतीची विचारपूस करतात. तुम्हाला बरं वाटतंय का. त्यावेळी तो म्हणतो की हो बरं वाटतंय. समोर मोनिका असल्यामुळे त्याला काही सुचत नाही, तो तिच्याकडे पाहणं देखील टाळतो. आता मोनिकाला पाहताच डॉक्टर म्हणतात मल्हार कामत यांनाच ह्या शुभंकरला भेटायचं होतं, तुम्ही का आलात. त्यावेळी शुभंकर म्हणतो हो मला मल्हार कामतलाच भेटायचंय. पण आता मोनिका म्हणते ते बाहेर गेले आहेत, ते थोड्या वेळाने येतील, तोपर्यंत मी इथे थांबते डॉक्टर. डॉक्टर म्हणतात की यांची सेफ्टी खूप महत्त्वाची आहे. तरीही मोनिका आता ऐकायला तयार नसते. डॉक्टरांना म्हणते की तुम्ही आणि नर्स दोघेही हॉलमध्ये थांबा, मी आहे की इथे. आता ठीक आहे असं डॉक्टर म्हणतात आणि ते दोघेही बाहेर जातात. आता मोनिका ते गेल्यानंतर लगेच दार बंद करून घेते आणि त्याच्यावर ओरडत म्हणते शुभंकर, तू हे जे काही चालवलं आहेस ना, अजिबात मला आवडलेलं नाहीये, तुझं काय चाललंय हे. त्यावेळी आता शुभंकर मोनिकाचा पटकन हात पकडतो आणि तिला त्याच्याजवळ बसवतो. तेव्हा तो म्हणतो सर्व काही माप असतं प्रेमात आणि युद्धामध्ये. मोनिका डार्लिंग, तू जर मनात आणलं ना तर 5 मिनिटामध्ये ही सर्व पापं तू धुवून टाकू शकतेस. मोनिका तू जरा विचार कर, आता मल्हार घरात नाहीये, तू पटकन पिहूला घेऊन ये, आपण तिघेही इथून दूर कुठेतरी जाऊ, अगोदर US ला निघून जाऊ. कारण मोनिका माझ्याकडे खूप पैसा आहे, गाडी आहेत, बंगले आहेत, अगं अख्ख्या आयुष्यभर तू बसून खाशील एवढं काही आहे. मोनिका प्लीज तू आता विचार कर आणि मल्हारचा विचार करशील तर मल्हारचं काही टेन्शन घेऊ नकोस तू. त्याला सर्व सत्य समजल्यानंतर तो सुद्धा काय योग्य तो निर्णय घेईल. आणि अजून एक, मल्हार खूप सेन्सिटिव्ह आहे, प्रेम म्हणजे काय हे त्याला चांगलंच समजतं. आता शुभंकर हा प्रेमाच्या जुन्या आठवणी सांगू लागतो की आपण एकमेकांच्या किती जवळ होतो. मॉम डॅडची पण आपण पर्वा केली नाही, त्यांच्यासमोर जाऊन डायरेक्ट उभं राहिलो आणि लग्नाचा विषय मांडला. आता फक्त आपल्यामध्ये एकाच गोष्टीची फॉर्मॅलिटी राहिली आहे, ते म्हणजे लग्न. लग्न पण आपण करून टाकूयात आणि कायमचे US ला निघून जाऊयात. मोनिका खरंच तू खूप सुखात राहशील. मोनिका म्हणते तू काय डोक्यावर पडला का, अरे आता माझं लग्न झालं आहे, आता सर्व काही संपलंय, अगोदरचे दिवस तू विसरून जा शुभंकर. आता मल्हारची बायको आहे, साठी मल्हार आणि मी नवरा बायको असलो तरी पिहू आपलीच मुलगी असणार आहे. त्यावेळी काहीही झालं तरी मी माझ्या मुलीला घेऊन जाणारच आहे, असं जेव्हा सनी म्हणतो त्यावेळी मोनिका मनातल्या मनात विचार करू लागते की आता हा पिहूला सोडणारच नाहीये, काय करावं कळतच नाही. लगेच आपला प्लॅन चेंज करते आणि सनीला म्हणते हे बघ सनी, अरे मल्हार आणि मी आता नवरा बायको आहोत, जर मी तुझ्याबरोबर पळून आले तर मग आमची किती नाचक्की होईल, तुझी, माझी, आपल्या पहिल्या प्रेमाची, त्याचबरोबर माझ्या मम्मा आणि डॅडाची. अरे तुला काही वाटतं का, मल्हारसुद्धा पूर्णपणे बर्बाद होऊन जाईल. आणि मल्हारला जेव्हा हे सत्य समजेल कदाचित तो आपल्याला समजून पण घेईल. पण अरे आपण असं वेडावाकडा विचार करून नाही चालणार. मी पहिलं प्रेम कधीही विसरणार नाही, हे मला चांगल्या प्रकारे तुलाही माहीत आहे. शेवटी पहिलं ते पहिलंच प्रेम असतं ना. हे बघ मी तुझ्याबरोबर US ला यायला तयार आहे, आपल्या तिघांची एक छान अशी फॅमिली होईल आणि मग आपण नंतर सुखाने संसार करू. आपण जी स्वप्न रंगवली होती ती सर्व स्वप्न आपण एकत्र मिळून पिहूच्या साथीने पूर्ण करूयात. पण अरे त्या अगोदर मला काहीतरी कारण पाहिजे ना मल्हारपासून दूर जाण्याचं. आमच्या दोघांचं पटत नाही आहे, म्हणून त्याच्यापासून मला डिवोर्स घ्यायला हवा ना. चालेल ना सनी, असं म्हणून ती त्याच्या चेहऱ्याला हात लावते.
तेव्हा सनी देखील हसतो आणि म्हणतो हो चालेल. मग त्यानंतर आता मोनिकाला वाटतं माझा प्लॅन यशस्वी झाला की काय. पुढे चांगलीच त्याला घोळात घेते आणि म्हणते आता तुला एक काम करावं लागेल, तुला इथून पळून जावं लागेल अगोदर. तू जाशील ना पळून. त्यावेळी सनी फक्त हो असं म्हणतो आणि हसतच हो म्हणतो. त्यामुळे मोनिका आता खुश होते. आता ती बाहेर जाणार असते तेवढ्यातच सनी आता तिचा हात पकडतो आणि जोराचा पिरगाळतो. म्हणतो की तुझ्यासारखी नीच बाई मी अख्ख्या जगात पाहिली नसेल. अगं मला तर लाज वाटते, एकेकाळी मी तुझ्यावर प्रेम केलं होतं याची. हे बघ काहीही झालं तरी मी माझ्या पिहूला घेऊन जाणारच आहे. वेळ हवा आहे ना हे सर्व निर्णय मला सांगण्यासाठी. तुला रात्री 9 पर्यंत वेळ देतो. जर तू पिहूला माझ्या स्वाधीन केलं नाही किंवा तू स्वतः माझ्याकडे आली नाही तर मी घरातील सर्वांना पिहूचं सत्य किंवा सनीचं आणि तुझं सत्य, त्याचबरोबर विक्रमचं किंवा इलाचं सत्य की त्यांनी मला ड्रग्सचे इंजेक्शन दिले आणि 2 महिने मला बेशुद्ध तेथेच एका अंधाऱ्या खोलीमध्ये ठेवलं, हे सर्व सत्य मी सांगेल. मग बघ तुझी काय हालत होते ते, आणि अख्ख्या कामत कुटुंबियांसमोर सांगेन हा, असं म्हणून तो चांगलाच आता मोनिकाला धमकावतो. ती प्रचंड घाबरलेली असते. ती आता आपले अश्रू पुसते आणि म्हणते सनी प्लीज माझं एकदा तरी ऐकून घे अरे. दुसरीकडे क्षमा, विजय आणि स्वरा हे बाहेर बसलेले असतात. डॉक्टर आणि नर्स देखील तितक्यात तेथे येतात. त्यावेळी आता विजय म्हणतो अहो तुम्ही आतमध्ये बसायला हवं होतं ना शुभंकर जवळ. त्यावेळी आता डॉक्टर म्हणतात त्यांना मल्हार कामत बरोबर बोलायचं होतं पण ते बाहेर गेलेत का. क्षमा म्हणते हो ते बाहेर गेले आहेत जरा. त्यावेळी आतमध्ये कोण आहे असं विजय विचारतो. तेव्हा मोनिका कामत यांना काहीतरी बोलायचं होतं आय थिंक, म्हणून त्याच आतमध्ये एकट्या आहेत असं आता डॉक्टर म्हणतात. तेव्हा विजय क्षमा एकमेकांकडे पाहतात आणि म्हणतात आपण आता या घडीला आतमध्ये गेलं पाहिजे. त्यावेळी आता क्षमा आणि विजय त्याचबरोबर डॉक्टर हे सर्वजण पुन्हा एकदा सनीच्या रूमकडे यायला निघतात. दाराची कडी वाजते. त्याचवेळी मोनिका प्रचंड घाबरते. आता शुभंकर लगेच खूप दुखल्याचं नाटक करतो आणि म्हणतो मिसेस कामत मला जेवढं सनीबद्दल माहीत होतं तेवढं तुम्हाला सांगितलंय, असं म्हणून तो आता विषय टाळतो आणि झोपण्याचं नाटक करतो. त्यावेळी हे सगळं काही कुणी काढलं असं म्हणून डॉक्टर आता त्याचा पुन्हा BP चेक करतात आणि म्हणतात की तुम्हाला आरामाची गरज आहे. विजय आणि क्षमा हे दोघेही आता तेथून जातात. तर मोनिका प्रचंड घाबरते. दुसरीकडे तो गुंड पुढे तर मल्हार मागे असा त्यांचा पाठलाग सुरू होतो. मल्हार आता खूप जोरात धावतो आणि त्या गुंडाला पकडून चांगलीच त्याची धुलाई करतो. तेवढ्यातच तेथे आता मंजुळा देखील येते आणि म्हणते याला अजिबात सोडू नका. त्याचवेळी पोलीस देखील तेथे येतात आणि म्हणतात काय रे काय चाललंय तुमचं. तेव्हा आता मंजुळा त्यांना घडलेला सर्व प्रकार सांगते आणि म्हणते अजिबात यांना सोडू नका. पोलीस त्या गुंडाला घेऊन लगेच तिकडून जातात. दुसरीकडे मोनिका आता तिच्या रूममध्ये चाललेली असताना विजय तिला अडवतो आणि विचारतो काय मोनिका सनीबद्दल काय विचारत होती शुभंकरला अगोदर मला सांग. त्यावेळी आता मुद्दामच मोनिका काही सांगत नाही आणि म्हणते मला काय माहीत, मी त्याला काहीही विचारत नव्हते. तेव्हा विजय म्हणतो मग हिराबाई कॉलेज वगैरे हे नक्की काय आहे. त्यावेळी क्षमा म्हणते तू सुद्धा त्याच कॉलेजमध्ये होती ना मोनिका माझ्या माहितीप्रमाणे. तेव्हा मोनिका आता काहीच बोलत नाही. नंतर ती म्हणते तो शुभंकर किती थापाडे आहे तुम्हाला माहीत आहे ना, किती बाता मारतो तो. कारण जर त्याला स्वरा ही त्याची मुलगी आहे हे सिद्ध करण्यासाठी तो खोटे रिपोर्ट बनवू शकतो तर नक्कीच आपल्याला सुद्धा तो असा गंडवू शकतो. तुम्हाला माहीत नसेल पण सनी खूप पोचलेला माणूस आहे. मी तुम्हाला उत्तर द्यायला बांधील नाहीये असं म्हणून आता ती लगेच तेथून जाते. दुसरीकडे आता त्या गुंडाला लगेच पोलीस हे पोलीस स्टेशनमध्ये घेऊन येतात आणि चांगलं बदडून काढतात. तुला पैसे कुणी दिले होते हे काम करण्यासाठी, मंजुळाबाईंवर हल्ला करण्यासाठी असं विचारू लागतात. तर त्याला आता खूप बदडूनही तो काही सांगायला तयार नसतो. तो म्हणतो शुभंकर ठाकूरने. त्यावेळी आता मंजुळा म्हणते नाही सर, शुभंकर ठाकूरने माझा स्वतःचा जीव वाचवला, तो असं कधीही करू शकत नाही. त्यावेळी आता लगेच पोलीस म्हणू लागतात मी याच्याकडे बघतोच, याची चामडीच सोलतो आता. मी शुभंकर ठाकूरची सुद्धा चौकशी करतो आणि हा जर आता कुठे गेला ना याला पाताळातून देखील शोधून आणतो. दुसरीकडे आता नर्स ह्या म्हणतात की डॉक्टर अहो पेशंट शुद्धीवर आले. डॉक्टर आता शुभंकर जवळ येत त्याला म्हणतात की तुमचे पल्स रेट BP वगैरे सर्व काही नॉर्मल असतानाही असं बेशुद्ध का होत आहे मला कळत नाहीये. त्यावेळी आता शुभंकर म्हणतो किती तास मी बेशुद्ध होतो. तेव्हा आता 1-1.5 तास नक्कीच असेल असं डॉक्टर म्हणू लागतात. मग त्यानंतर नर्स आता डॉक्टरांना सांगतात
म्हणतात की आता 4:15 वाजले आहेत. शुभंकरच्या लक्षात येतं आता 4:15 वाजले म्हटल्यावर 9 वाजायला अजूनही थोडा वेळ आहे, 4 तास आहेत मोनिकाकडे. ही पिहूला घेऊन माझ्याबरोबर नाही आली ना तर मग अख्ख्या कामत हाऊसमध्येच खूप मोठा भूकंप येणार आहे, त्यांना सहन होणारही नसेल. मित्रांनो, पुढील भागामध्ये आता शुभंकर मल्हारची माफी मागतो, परंतु मल्हार त्याच्या कानाखाली देतो आणि त्याला धक्के मारून घराबाहेर काढतो. त्याचवेळी आता शुभंकर म्हणतो, काहीही झालं तरी माझ्या पिहूला माझ्यापासून कोणीही तोडू शकत नाही. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.